कारण का तुम्ही म्हणताय हा कागद खोटे तो म्हणताय हा कागद खरे आहे, हा विषय कोर्टामध्ये आहे. तर मग हा व्यवसाय करतो, बेकायदेशीर करतो, बेकायदेशीर थांबलेला आहे, तर ह्याच्यावर महानगरपालिका गुन्हा का दाखल? महानगरपालिकेला वारंवार सूचना करून देखील महानगरपालिका ह्याच्यामध्ये कसलीही दखल घेत नाही. आणि तुम्ही म्हणल्यासारखं की हे प्रकरण कोर्टात असताना इथं व्यवसाय करायचा अधिकार नाही. का बरं हे व्यवसाय करतात? का इथं ह्यांनी लाकडी अड्डे आणून टाकणे, इथं आणखीन जास्त कब्जा करायचा प्रयत्न करणे, इथल्या सगळ्या नागरिकांना त्रास देणे, हाच ह्यांचा मूळ हेतू आहे. आणि ह्यांनी जे काल सांगितलं की नगरसेविका मालू आणि त्यांचे मिस्टर मला ही जागा मागतायत, मला जागा सोडायला सांगतायत आणि माझ्यावर आरोप केला त्यांनी की त्यांनी मला 2 कोटी रुपयाची जागा मागितली. हे इतकं म्हणजे खालच्या पातळीला जाऊन तो व्यक्ती राजकारण करत आहे. आज इथं समोर मस्जिद आहे साहेब, आपल्या क्राईम पेट्रोलच्या माध्यमातून आपण इथं पाहू शकता. या मस्जिदीमध्ये त्यांनी यावे, मी त्या पाक मस्जिद आपण समजतो त्या मस्जिदीमध्ये त्यांनी सांगावं की हे आम्ही ह्या ठिकाणी त्याला असं बोललेलं आहेत का. एकदम आज ह्या गल्लीत मी माझं लहानाचं मॅडम तुमचं समजलं मला. आज म्हणजे ज्या पद्धतीनं जर एखाद्या नगरसेविकेनं जर आवाज उठवला आणि त्या आवाजाला दाबण्यासाठी खोटे कागदपत्र आणणे, दाखवणे आणि अंधारामध्ये जर ह्यांना ब्लॅकमेल जर करत असेल आणि ती महिला म्हणजे जर आवाज उठवत असेल तर तिची बदनामी कशी करायची हा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं हा विषय. मला हे कागद आणून दिलेत, ही जी दुकान आहे ना त्या दुकानदारानं कागद आणून दिलेत आणि तो म्हणलाय की कोर्टामध्ये विषय चालू आहे. कोर्टाने तर ह्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, पण महानगरपालिकानं सुद्धा आता या ठिकाणी येऊन गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. आणि ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी पोलीस क्राईम न्यूज हे महानगरपालिकाकडे जात आहे. ज्याला आपल्याला न्याय पाहिजे त्यांनी नगरपालिकाकडे यावं. हा विषय आता ह्यातल्या लोकांचा नाही तर पोलीस क्राईम न्यूजचा झालेला आहे आणि ह्याचा जोपर्यंत पाठपुरावा होत नाही तोपर्यंत या ठिकाणी येणं जाणं सुद्धा कायद्याने बंधन केलं पाहिजे. या दुकानाला सुद्धा कुलूप लागलं पाहिजे.